मित्रांनो, मी लोणी काळभोर पोलीस चौकी इथं आता रात्रीच्या 2:23 मी इथं आलेलो आहे. आता मला ज्याने माझी मुलगी गायब केली, ज्याने माझ्या पोरीला पळवून नेलेलं आहे 14 वर्षाच्या कवळ्या मुलीला, मी ह्या पोलीस चौकीमध्ये त्या इसमाचा जो संशयित पहिल्यांदा होता, त्या मुलाचा मित्र होता, त्याच्याविरुद्ध मी पुरावा द्यायला आलतो. तर ह्यांचे कुणीही पोलीस वरिष्ठ इथं उपलब्ध नव्हते. एक पाटणी साहेब होते. मी त्यांना म्हणलं तुमचा माझा विश्वास नाही आहे, कारण डिपार्टमेंटने माझ्यासंग एवढं खेळ खेळलेला आहे की माझा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास नाही आहे. म्हणून मी त्या पाटणी सरांना विचारलं की तुमच्या वरिष्ठांना बोलवा, मला एक पुरावा द्यायचा आहे. तर ते म्हणले तुम्ही CP ऑफिसला जावा. मला सांगा मित्रांनो, आता रात्रीच्या आज 20 तारीख आहे, एवढ्या रात्रीच्या 2:24 जर मी CP ऑफिसला, ते म्हणतात तुम्ही जावा आणि वरिष्ठांना भेटा. मला एक सांगा, ते त्यांच्यावरती ज्यांनी आमच्या संग बोलणं केलं होतं त्या मॅडम वरिष्ठ आहेत, ज्यांच्याकडं आमचा तपास दिला ते साहेब आहेत. त्यांना मी फोन लावतो आहे, त्यांचा फोन लागणं झाला आहे. आणि त्यांना मी म्हणलं की माझ्या मुलीविषयी मला एक पुरावा भेटलेला आहे, तुम्ही तात्काळ कारवाई करा. मी आता त्यांना रात्रीच्या 2:23 मी पुरावा दिलेला आहे. तर आता त्यांचे वरिष्ठ कोणीही नाही तिथं लोणी काळभोर पोलीस चौकीला. उद्या जर माझी मुलगी नाही आली, ह्या पोलीस चौकीमधले सर्वस्वी वरिष्ठ अधिकारी ज्यांच्याकडं माझ्या मुलीचा तपास दिला आहे ते, आणि ज्यांनी मला आश्वासन दिलं आहे ते सर्व जिम्मेदार असतील. येणाऱ्या 22 तारखेला मी माझं जीवन संपवणार आहे. कारण आम्हाला सहन होत नाही. माझी मुलगी जाऊन आज कमीत कमी 7 दिवस झालेले आहेत. कारण ह्यांना मी ज्यावेळेस पुरावा देतो, ह्यांचा अर्धा तपास मीच केलेला आहे, मीच सगळं ह्यांना दिलेलं आहे. ह्यांचा कुठेही तपास हल्लेला नाही. ज्यावेळेस मी पुरावा देण्यात येईल. आणि मी आता जस्ट जे नाईटला असतात गस्तीला, त्यांना म्हणलं तुम्ही जिथून माझी मुलगी मिसिंग झाली, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी माझ्या मुलीचा आणि तो जो किडनॅप केला समजा, किंवा माझ्या मुलीला उचलून नेलेलं आहे, त्या मुलाचा तुम्हाला फोटो दिला आहे का तुमच्या वरिष्ठाने? ते म्हणतात आम्हाला तसं काहीही दिलेलं नाही. तुमची मुलगी कोण आहे आणि तो संशयित आरोपी कोण आहे तो आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मी माझं जीवन येणाऱ्या 22 तारखेला संपत आहे. इथं काय मला न्याय भेटणार नाही. येणाऱ्या 22 तारखेला माझ्या अंत्ययात्रेला जरूर तुम्ही सगळ्यांनी यावे. आणि जरी माझी मुलगी जर भेटली तर तिच्या आईपाशी तिच्या स्वाधीन करावी. धन्यवाद मित्रांनो. बाद झालं हे जीवन, हे पोलीस चौकीचं अपयश.